शहरात जय हिंद कॉलनी परिसरात 3 तोतया अधिकारी यांच्या ताब्यातील वाहन उभे करून संशयितरित्या फिरत असताना लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अमृतराव सचदेव यांनी तात्काळ चोपडा शहराचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण यांना ही बाब कळवताच पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण आणि इतर पोलिसांनी धाव घेत संशयितांना तोतयागिरी करताना पकडले आहे। फिर्यादी जितेंद्र गोपाल महाजन आणि त्यांच्या सोबत असलेले सचिन पाटील यांस ते औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून आरोपी आणि सोलापूर विभागातील पोलीस कर्मचारी असलेला राहुल देवकाते, विनायक चौरे, लक्ष्मण ताड अशा 3 आरोपींनी फिर्यादीकडून 5 लाख रुपये खंडणी मागितली होती आणि आम्ही अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी आहोत असे भासवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तोतयागिरी करून 5 लाख रुपयाच्या खंडणीची मागणी केली। त्यामुळे त्यांच्या विरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर आरोपी राहुल देवकाते, विनायक चौरे यांना पोलिसांनी अटक केली आहे। या गुन्ह्याचा तपास चोपडा शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सावळे करत आहेत। उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे आणि चोपडा शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देत आरोपींच्या ताब्यातील 4 चाकी वाहन जप्त केले आहे। तर या तोतयेगिरी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करू नये यासाठी मुंबई येथील मंत्रालयातील अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांचे स्वीय सहाय्यक यांच्याकडून जवळपास 20 ते 25 वेळा पोलीस अधिकाऱ्यांना फोन आले असून गुन्हा दाखल करू नये असे पत्रकारांना अमृतराव सचदेव यांनी सांगितले आहे। तसेच तोतया अधिकारी आणि सोलापूर विभागातील पोलीस कर्मचारी राहुल देवकाते यांचे नात्याने साडू असलेले पोलीस निरीक्षक यांचा देखील तपास अधिकारी यांच्या भ्रमणध्वनीवर अनेक वेळा संपर्क साधून फिर्यादीस फिर्याद बदलणे सांगून गुन्हा दाखल करू नका असा दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला। तसेच या खंडणी प्रकरणात अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अमृतराव सचदेव यांनी दिली आहे। पुढील तपास अधिकारी अजित सावळे करत आहेत। 12 वाजता आज मी दुकानावर बसलेलो असताना मला जय हिंद कॉलनीतून एक फोन आला की इथे काही तोतया अधिकारी आलेले आहेत आणि त्यांची जे गाडीचा जो नंबर आहे तो सुद्धा बनावट असण्याची शक्यता आहे। तर मी ताबडतोब आदरणीय API संतोष चव्हाण साहेब, आदरणीय API राहुल आपल्या सावळे साहेब यांना तात्काळ फोन केला। त्यांनी सांगितलं मी आत्ताच निघतो तिकडे, आपणही तिकडे या। मी त्याच मिनिटाला जय हिंद कॉलनीच्या जवळ जाऊन पोहोचलो। साहेबांची पोलीस गाडी बी तिथे आली। त्या गाडीमध्ये 3 अधिकारी बसलेले होते, पण पोलिसांची गाडी जशीच आली त्या गर्दीमध्ये एक अधिकारी तिथून उठून कुठे निघाला, बहुतेक तो फरार झाला। त्याच्यानंतर काही शोध लागला नाही। तर 2 तोतया अधिकाऱ्यांना या ठिकाणी धरून आणलेलं आहे। पण त्याच्यात एक सांगावंसं असं वाटतं की हा जो 3रा अधिकारी जो पळाला तो मंत्रालयाचा अधिकारी असण्याची दाट शक्यता आहे। कारण मी साधारणतः 4 ते 5 तास पोलीस स्टेशनला बसलो। वारंवार मंत्रालयातून फोन येत होते की आमचे माणसं आहेत त्यांना सोडा, आमचे माणसं आहेत त्यांना सोडा। पण सावळे साहेब आणि चव्हाण साहेब मजबूत असल्यामुळे सोडण्याचा काही विषयच येत नाही। त्यांनी या ठिकाणी सगळ्यांवर गुन्हा दाखल केलेला आहे। आणि विशेष म्हणजे ही जी काय म्हणतात ती गँग आहे ही मंत्रालयापासून तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पसरलेली आहे। त्यांना अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी सुद्धा त्याच्यात सामील आहेत। या संदर्भात हे फार मोठं रॅकेट आहे। तर या संदर्भात सुद्धा चौकशी करणे गरजेचे आहे। साधारणतः 1:30 ते 2 वाजताच्या सुमारास आम्हाला फोन आला होता की चोपडा शहरातील जय हिंद कॉलनी भागात 3 इसम एका 4 चाकी गाडीतून आलेले आहेत आणि त्यातील ते 3ही इसम हे अन्न व औषध प्रशासन या विभागात कार्यरत असून गुटखा यातील जे फिर्यादी आहे जितेंद्र गोपाल महाजन हा गुटखा विक्री करतो आणि आपल्यावरती गुटखा विक्री वगैरे करायची नसेल तर त्यांनी 5 लाख रुपये खंडणीची रक्कम मागितली होती। यातील फिर्यादी यांनी सदरची खंडणीची रक्कम देण्यास नकार दिला होता। त्यामुळे ती कारवाई टाळण्यासाठी यातील फिर्यादींनी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। त्या गुन्ह्यामध्ये यातील जे 2 आरोपी आहेत त्यातील एक आरोपी त्याचं नाव राहुल शिवाजी देवकाते व दुसऱ्याचं नाव अविनाश चौरे असं असून हे 2ही आरोपी सोलापूर ग्रामीण
सोलापूर जिल्ह्यातील आहेत. सॉरी, त्याचं नाव विनायक चौरे आहे. हे दोनही आरोपी सोलापूर येथील असून त्यांच्याकडे खात्री करता ते फूड अँड ड्रग्ज या विभागात, अन्न औषध प्रशासनात या विभागात कार्यरत असल्याबाबत कुठलंही त्यांनी ओळखपत्र व काही कागदपत्रे सादर केलेली नाहीत. त्यामुळं सदर दोनही आरोपी आणि पळून गेलेला तिसरा आरोपी हे तिन्ही अन्न व औषध प्रशासनात आहे किंवा नाही याची खातरजमा केल्यानंतर ते नसल्याने त्यांच्या विरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशनला भादवीच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे. सर, हे जे आरोपी आहेत यांच्यावर अजून काही गुन्हा दाखल झालेले आहे आणि यांचं कोणाचं काही नाव वरिष्ठ अधिकारी किंवा राजकीय नेत्यांचं कोणाचं नाव घेतलेलं आहे का यांनी? यातील जो मुख्य आरोपी राहुल शिवाजी देवकते म्हणून हा जो आहे त्याच्यावरती या अगोदर 2-3 गुन्हे दाखल आहेत. त्याची अजून सविस्तर आम्ही चौकशी करीत आहोत, परंतु त्याच्यावरती 2-3 चौकशी गुन्हे दाखल असल्याबाबतची प्राथमिक माहिती मिळत आहे. सर, याच्यामध्ये कोणी असं पोलीस कर्मचारी म्हणून आहे का? यातील हा राहुल शिवाजी देवकते हा जो आहे त्याच्याकडे त्याचं ओळखपत्र तपासणी करता तो सोलापूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असल्याचं दिसून आलेलं आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षात संपर्क साधला आहे. तर सदरचा हा जो राहुल शिवाजी देवकते आहे हा मागील 2 ते 3 महिन्यांपासून रुग्ण निवेदनात असल्याबाबतची माहिती दूरध्वनीद्वारे मिळालेली आहे. त्याची खात्री करणे अद्याप बाकी आहे. प्रतिनिधी सचिन जयस्वाल, NTV न्यूज मराठी, चोपडा, जळगाव.